मित्रांनो, एक दुःखद बातमी आहे। रायगड येथील हरिहरेश्वर समुद्रामध्ये एक पर्यटक महिला बुडाली आणि ती समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाला आहे। त्या महिलेचं नाव होतं पल्लवी सरोदे। ही समुद्राच्या पाण्यात पर्यटक म्हणून ती गेली होती आणि त्या पाण्यात गेल्यानंतर तिचा अंदाज आला नाही, खोल पाण्यात गेली आणि तिचा दुर्दैवी बुडून पाण्यात मृत्यू झाला। सलग 2 दिवस सुट्टी मिळाल्याने आनंद साजरा करण्यासाठी आणि सुट्टी व्यतीत करण्यासाठी, सुट्टी घालवण्यासाठी ही महिला त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासाठी आली होती। हे करत असताना जेव्हा महिला समुद्रात गेली होती तेव्हा समुद्रात गेले असताना ती एकटक पाण्याकडे पाहत होती आणि पाण्याकडे पाहत असताना ती सर्व आपलं भान विसरून गेली आणि त्या नादातच अचानकपणे एक मोठी समुद्राची लाट आली आणि ती लाट त्या महिलेला आपल्यासोबत घेऊन गेली। दरम्यान ही महिला त्या पाण्याच्या झोतासोबत समुद्रात गेली आणि ती महिला पाण्यात बुडाली। दरम्यान सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरले आणि त्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। त्या महिलेचं नाव होतं पल्लवी सरोदे। ही महिला ठाण्याच्या जिल्हा कार्यालयात कामाला होती। 2 दिवस सुट्टी घालवल्यानंतर तिला नोकरीवर परतायचं होतं। तिनं समुद्राच्या किनाऱ्यावर ठरवलं फेरफटका मारायचा, परंतु समुद्राच्या पाण्याकडे एकटक पाहत ते आपलं भान विसरली आणि त्या लाटांच्या नादामध्ये मोठी लाट आली आणि त्यातूनच ती महिला पाण्यामध्ये बुडाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। सुरक्षा रक्षकांनी पूर्णपणे तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जेव्हा तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जाता किंवा कोणत्या ठिकाणी पर्यटनासाठी जाता तेव्हा आपलं भान विसरून बेभान होऊन तिथे आपण आनंद लुटू नका। कारण कधी कधी आपण आपल्या आनंद सर्व काही विसरून जातो आणि आपलं आयुष्य गमावून बसतो आणि त्यामुळेच आपल्या घरच्या लोकांनासुद्धा मनस्तापाला सामोरं जावं लागतं। यासाठीच तुम्ही कुठेही जाता तेव्हा तिथे गेल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्या जीवाची काळजी घेऊनच तुम्ही त्या पर्यटनाचा आनंद घ्या, हीच अपेक्षा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया।